नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती
आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती।
चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे।
सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा
प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती
आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती।
चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने
45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही, या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला
आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि पाचव्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000 कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा
प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईड केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती
आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही भरत जाधवचा चित्रपटाचे 6व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक अभिनेत्यांची मांदिली असलेला आता थांबायचं नाही या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। सैनिकच्या रिपोर्टनुसार आता थांबायचं नाही या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 45 लाख रुपये कमवलेले, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवलेले आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 6व्या दिवशी या चित्रपटाने 12 लाखाची कमाई केलेली होती आणि जगभरात या चित्रपटाने 1,44,00,000चं कलेक्शन वर्ल्डवाईज केलेलं आहे। आता थांबायचं नाही या सिनेमाबद्दल प्रेक्षकही भरभरून बोलत आहे। मुंबईतल्या सफाई कामगारावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावुक करतोय। हा सिनेमा येत्या आठवड्यामध्ये चांगली कमाई करू शकतो असंही म्हटलं जात आहे।